हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। 400हून जास्त अर्ज आल्यास निवडणूक मतपत्रिकेवरती होणार। महाराष्ट्रात सुरू असलेल्या मोहिमेवर निवडणूक आयुक्तांचं उत्तर। 400 अर्ज आले तरी ईव्हीएम वर निवडणूक घेणं शक्य असल्याची ही माहिती। लोकसभेच्या निवडणुका 7 टप्प्यात होणार। पहिलं मतदान 19 एप्रिलला, शेवटचं 1 जूनला तर 4 जून रोजी निकाल लागणार। देशभरात आचारसंहिता लागू। लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार। 19 आणि 26 एप्रिल तर 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी राज्यात मतदान पार पडणार। 19 एप्रिलला राज्यातील पहिल्या टप्प्यात मतदान। नागपूर, रामटेक, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपुरात मतदान पार पडणार। महाराष्ट्रात 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान। विदर्भातील वर्धा, अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम मध्ये मतदान होणार। तर 7 मे रोजी महाराष्ट्रातील मतदानाचा तिसरा टप्पा। लातूर, उस्मानाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, बारामती, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, सातारा आणि माढ्यात मतदान होणार। तर महाराष्ट्रात 13 मे रोजी चौथ्या टप्प्यातलं मतदान। रावेर, जळगाव, जालना, शिर्डी, छत्रपती संभाजीनगर, बीड, अहमदनगर, शिरूर, नंदुरबार, मावळ आणि पुण्यात मतदान पार पडणार। तर महाराष्ट्रात 20 मे रोजी 5व्या टप्प्यातील निवडणूक होणार। धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 जागांवर मतदान होणार। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात 20 मे रोजी मतदान। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि वायव्य मुंबईमध्ये मतदान पार पडणार। देशातील 97 कोटी मतदारांपैकी 49 कोटी पुरुष तर 47 कोटी महिला मतदार। निवडणुकांसाठी 55 लाखांपेक्षा जास्त ईव्हीएम तयार। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। देशातील मतदारांचा ईव्हीएमवर विश्वास नाही। पारदर्शक निवडणुकीची गॅरंटी मोदी देणार का? राऊतांचा सवाल। राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा चैत्यभूमीत दाखल। काँग्रेसकडनं जोरदार शक्तीप्रदर्शन। उद्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता सभा। सोनिया गांधी देखील उपस्थित राहणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।